आधी शोधलं तर मी आधी शोधलं. हे विचारवंती जरी मोठे असले ते माणसं म्हणून तिने साधे करतात किंवा कमीच असतात असंही म्हणा ना, ते बाकीचं पाहून येतं. आणि घातले मागणी भांडणामध्ये खालच्या पालखीवर गेले बरं का. सांगत नाही तुला आपल्याला. तेव्हा या लायब्ररीजने असं म्हणलंय की ईश्वराने जेव्हा विश्व निर्माण केलं त्यावेळेला त्याच्याबरोबर पर्याय होते. हे करू का, हे करू का, हे करू का, हे करू. मग तुम्ही काय केलं, या त्या सगळ्या पर्यायामधलं अत्युत्तम जगत जे असेल ते निर्माण केलं. वा, त्याला बेस्ट ऑफ ऑल द पॉसिबल वर्ल्ड बरं का. मग त्याच्यावरती एकाने टीका केली की हे जर ईश्वराच्या मताने सर्वोत्तम जगत असेल त्या ईश्वराची बुद्धी वेगळी असली पाहिजे. आपलं जगत निर्माण केलं आहे नाही का, पुअर इंटेलिजन्स. त्याला याच्याही केले की कल्पना करता आली नाही कसं सांगण्यात नाही. तो आपल्याला काय त्याचं दुसरं एक तत्व आहे बरं का, ते वेणून म्हणून सांगतो. व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर द बेस्ट. जे जे काही घडतं ते उत्तम घडतं बरं का. मग वॉल्टर नावाचा एक फ्रेंच हा होता बरं का. त्याने सुधारतो आणि अतिशय बुद्धिमान 100 रंगत देतो बरं. तेव्हा त्याने एक कादंबरी दिली कॅन्डाय. त्यात काय दाखवलं की जो तो त्याचा नायक असतो जे जे घडतं ते उत्तमच घडतं असं घडून चालतं. उदाहरण दिलं त्याने. एक मुलगी होती एका सरदाराची, बरी जाडी होती. तिला हा शिकवायला जातात. तेव्हा त्या प्रेमाचे चाळे सुरू झाले. ते बापाने पाहिले वरच्या मजल्यावर. तेव्हा बापाने पाहिल्यावर रागावला आणि या शिक्षकाला लाथ मारून जिन्यावरून खाली लोटून दिला. वाटेवर हॅपन्स हॅपन्स होती बेस्ट. जे काय घडतं ते उत्तम घडतं अशी त्यांनी त्याची चेष्टा केली बरं का. वॉल्टेज सांगण्यात येतो काय आपल्याला की या मकार पुकार आणि आकार याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना रचलेली ते फार अप्रतिम आहे. संबंध विश्व त्यामध्ये मी काय आपल्याला सांगत होतो की हे जे जग आहे कसं निर्माण झालं बरं का. तेव्हा भारतीय विचारांचे चला या शंकाच नाही बरं का. ते म्हणाले ह्या विश्वाला मॉडेल कोणतं होतं, याच्या आधीचं विश्व मॉडेल होतं, त्याच्या उल्लेख म्हणाले. म्हणजे या विश्वाला निर्माण करताना त्या ब्रह्मदेवाने पाहिलं आधीच विश्व कसं होतं, मग तसं पुन्हा हे करा बरं का. मग त्याच्या आधी कोणतं होतं तर एक गमत अशी आहे. एक गोष्ट आहे आपली ग्रीक पुराणात आली, पुराणात नव्हे इतिहासात आलेली. एक भारतीय संन्यासी अथेन्सला गेले. तेव्हा विश्वाची रचना काय आहे तर म्हणाले पृथ्वी. पृथ्वी कशी आहे तर म्हणजे सापाच्या डोक्यावरती आहे. साप कसा आहे समुद्रात आहे म्हणाले. समुद्र कशावरती आहे तर तो तोंड फिरवून चालता झाला उत्तर देताना. तसं या विश्वाच्या मागे दुसरं विश्व आहे, त्या विश्वाच्या मागे आणखी विश्व आहे. असं किती मागे जाल याला अनवस्था प्रसंग असं म्हणतात. इंग्लिश मध्ये इन्फिनिट रिग्रेस. मागे मागे त्याला म्हणजे काय याला उत्तर नाही बरं का. म्हणजे धाता यथा पूर्वम अकल्पयत येणारा ब्रह्मदेव त्याने जी कल्पना केली त्या मागच्या याच्यावरून केली पण हे सांगता येईल. म्हणून आकार उकार मकार हे दृश्य विश्वाबद्दल सांगितलं. ज्ञानेश्वर मानव पुढे गेले नाही कारण सांगता शक्य नाही. मग हे तिन्ही एक वटले एक शब्द ब्रह्म कवळले हे निया श्री गुरुकृपा नविले आज ते ज्ञान निवृत्त नावानं शोधित नाही करत. आणि हे आपण शिकलं पाहिजे. त्याच्या कृपेचं आहे, त्याच्या सत्तेचं आहे, किंबहुना त्याच्यामुळे सगळं हे आहे तर ती विसरत नाही. एवढ्या मोठ्या माणसानं ते न विसरले यात मजा आहे. आणि गमत अशी आहे क्षुद्र माणूस विसरतो, मोठा माणूस नाही विसरायचा नाही का. आपलं कसं आहे लहान मुलासारखं आहे. दोघ जण असते शाळा कोण मी शाळा असं म्हणतो ना कोण कसं आहे मी केले बरे का. मी समजावं की याची साधना भेटायची आहे. साधना सुद्धा मी करतो असं जिथे नाही. त्या गुरुकृपेनं हे आदिबीज का आपल्याला मी सांगितलं ज्ञान जे आहे मूळ परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञान केव्हाही जिवंत असतं. ज्ञान हे स्वस्त असणार नाही. ज्ञानामध्ये सारखी स्फूर्ती राहणार. ही जी स्फूर्ती ज्ञानाची आहे ही ज्ञानाची स्फूर्ती या जगदरूपाने आपल्याला दिसते. तेव्हा त्या जगदरूपी या विश्वाची विश्वरूपी जगताची निर्माण होण्याकरता त्याला अव्यक्त मूळ बीज
गोष्टी लागतं ते ओंकार आहे आणि तो माझा गणपती आहे. हे आता जगतामध्ये काय आपल्याला दिसतं? जगतामध्ये दोन गोष्टी दिसतात. हालचाल, सारखी हालचाल, याला कर्मभूमी असं म्हणतात बघा. कर्मभूमी म्हणजे हालचाल आहे सारखी. किंबहुना गीतेमध्ये असं भगवान स्पष्ट सांगतायत की या विश्वाची जी हालचाल आपण पाहतो आहोत ती हालचाल मूळ जिथे झाली का ती विश्वाचं मूळ असं समजा. निसर्ग हा कर्मसंज्ञेचा, त्याला कर्म असं म्हटलेलं आहे, म्हणून याला कर्मभूमी म्हणतात. असं आहे ही जी कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये हालचाल जर आहे, हालचाल शक्तीशिवाय होत नाही. म्हणून गणपती किती मोठा असला तरी त्याला विश्व निर्माण करण्याकरता शक्तीची मदत लागते. म्हणून आता शारदेचं वर्णन, गणपतीचं वर्णन आलं आता शारदेचं. पण आपल्याला एक सांगून ठेवतो, मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीमध्ये वर्णन केलं, नाथांनी 12 ओळ्या घातलेल्या. पण समर्थांचं जे वर्णन आहे शारदेचं याच्यासारखं मराठीमध्ये दुसरं वर्णन नाही. 20-25 ओळ्या घातलेल्या आहेत. अशा अप्रतिम एक ओळ्या ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये शिवशक्तीचं वर्णन आहे. तरी पण समर्थांचं शारदेबद्दलचं वर्णन सरस आहे. मग हे काय आता अभिनव वांग विलासिनी, वाङ्मयाशी संबंध आहे. मग जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा कशी विश्वमोहिनी नमिनी. शारदा म्हणजे संगीताची अधिष्ठात्री देवता सरस्वती ना. आपल्याला माहिती सरस्वतीच्या हातात वीणा असतो आणि हे असतं वेद असतात. एका हातात वेद असतो, एका हातात वीणा असतो. मला एक सहज आठवलं बघतो आचार्य आचऱ्यांची कल्पना बरं का, आज चांगली आहे, हसायला चालेल एकदम. तो म्हणाले शारदेच्या हातात वीणा, सतारीपेक्षा सुद्धा वीणा गोळ असं म्हणा ना तुम्ही. ज्या शारदेला वंदन करायला वीणा उगवली पडेल तिला जर तुम्ही ताशे वाजवले बोलावलं तर काय करील म्हणाली होती. हा सुंदर आहे कल्पना. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा ताशाचा आवाज ऐकत नको बाबा पुढे म्हणतो तर इतकी नाजूक प्रकृतीची संवेदनशील असलेली सरस्वती ते ताशा वाजून म्हणेल प्राण गेलं तर बरं नको. म्हणून शारदा विश्वमोहिनी. आणि भाषेला माणूस काय करणार? आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेने किती वेळ लावलाय आपल्याला महाराज सांगा. शारदा इथे अर्थ शारदा म्हणजे भाषाच असणार आहे. या संबंध विश्वाला भुलवणारी जी असेल तर शारदा आहे, भगवंताची शक्ती आहे. शारदा विश्वमोहिनी नवीन, पण त्याची चातुर्य अर्थ कला कामिनी, कामिनी म्हणजे स्वामिनी यांची चातुर्याची. खरं खरं चातुर्य असेल तर शारदेची कृपा. गणपतीची नाही. गणपती बुद्धीची, चातुर्य शारदाची. त्याच्या बुद्धीमध्ये चातुर्यात फरक काय आहे? बुद्धीमध्ये एखादा मनुष्य फार बुद्धिमान असते पण चतुरपणाने वागावं कसं हे त्याला कळणार नाही, ती शारदाची. आणि ही गोष्ट खरी आहे. पुष्कळला बायका असं म्हणतात तुम्हाला व्यवहार कळत नाही. त्यांना कळतो अशातला भाग नाही, तुम्हाला कळत नाही व्यवहार असं म्हणतात, कळलं का? आणि साधूचं सांगून ठेवतो आपल्याला, साधूचं अव्यवहारी असेल ना तर तो जगाला इतका उपयोगी पडणार नाही. महाराज असं म्हणाले का, नाथांच्या सारखा आणि समर्थांच्या सारखा साधू ज्या समाज येतो त्या समाजाचं भाग्य आहे. कारण समजावून देतो ना. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना करा. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेले लोक तुमच्यापैकी निघतच असणार. हे काय त्याच्या डोक्यावरच जात असेल नाही का? काही लोकांची सवय अशी असते, तुम्हाला माहितीये ना, लहान मुलाला थापटलं म्हणजे निसतात. आणि ते थापटणं एखादी आईची जोराने थापटते की तरी झोप लागते. तसं काही लोकांना श्रवणाला बसता बरोबरच काही द्यायला लागतं. काही का असे ना त्याला चालतो तो आपला असं आहे. तेव्हा चातुर्य अर्थ, अर्थ अर्थ नाही तर ज्ञान अर्थरूपच आहे ना. तेव्हा अर्थाची स्वामी सरळ आहे. याच्यामध्ये मोठा अर्थ आहे. काय अर्थ आहे बघा, हे मी आपल्याला उदाहरण ज्ञानेश्वर आपल्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम म्हणजे काय विद्वान नव्हते, म्हणजे आपल्या या स्टँडर्ड प्रमाणे काय विद्वान नव्हते, शिकलेले नाही. त्यांचा एक अभंग आहे. जाणून नेणते काही माझे मन, तुझी प्रेम खून जाऊ नये. आपल्या लक्षात जाणून
नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खून जाऊन मग मी व्यवहारी असे न वस्तुत जेवी जळात पद्मपती ऐकोनी नाही गे निंदा आणि स्तुती जैसा बा मुली योगी राय म्हणाले. अरे असं होत नाही तोपर्यंत भगवंता कसला परमार्थ आहे. आता मला तुम्ही इथे सांगू नका ते घरी विचार करा. जाण्याने नेणते करी माझे मन, का तुझी प्रेम खून जाऊ नये याचा अर्थ काय. म्हणजे अर्थ समजायला शारदेचीच मदत लागते ध्यानात ठेवा अगदी. म्हणून ती अर्थाची स्वामिनी आहे. या शंकाच नाही की ही आतमध्ये प्रकाश टाकल्याशिवाय माणसाच्या बुद्धीला भरायचं. तसंच संगीताचं आहे. ही प्रसन्न नाही तर काय करतात इथेच नाही. मोठे मोठे गवईने गायला बसले तर रंगतात असं नाही. मग म्हणतात तुझी कृपा नाहीये नाही म्हणजे नाही आणि शंकाच नाही. आणि तिची कृपा असेल तर वेळा असला तर ज्ञान बोलून जाईल ही त्याची ही आहे. म्हणून सगळ्या समर्थांनी शारदेला मागितल्याचं कारणच ते आहे की तुझी कृपा असल्याशिवाय. मी काय म्हणाले जनक ज्या पतीचा लघुसा करी काय सुद्धा शारदेला म्हणतात आलो मी जनकच्या पतीच्या म्हणजे सीतेच्या नवऱ्याचा एक लहानसा कवी आहे तू माझ्या कृपा कर बरं का. तुम्ही डोळे त्यामध्ये पण तिला आव्हान केलं जनकच्या पतीचा लघुसा. तेव्हा लिहिणं काय बोलणं काय शारदेची स्फूर्ती असल्याशिवाय म्हणून ती त्याची स्वामी कला सगळ्या कला आपल्याला माहितीच. संगीत काय शिल्प काय किंवा पेंटिंग म्हणजे चित्र काय त्या कलांची स्वामीच आहे. पुन्हा कशी ते भाग मी पहिल्यांदा घेतलं नाही मुद्दा अभिनव वाद दिला असतो. आतापर्यंत किती मोठे कवी झाले किती मोठे लेखक झाले सगळा वाणीचा विलास आहे की नाही. तरी पण नवीन नवीन वाणीच्या ठिकाणी विलास करणार. म्हणून शब्दाला शब्द ब्रह्म म्हटल्याचं कारण ब्रह्म जसं अनंत आहे अनंत स्फूर्तिमय आहे तसा शब्द सुद्धा भगवंताच्या नामाचं महत्व तिथे आहे. किती हजारो लोकांनी काय लाखो लोकांनी नाम घेतलं आज घेत आहेत पुढे येणार आहेत तरी त्याचं नाव पण क्षर्व नाही ते काय नाही म्हणून ते आनंद आहे. तसं अभिनव वाद नवीन नवीन वाणीचा विलास करणारे ज्ञानेश्वर महाराजांचा 9000 ओव्या काय दृष्टांताची त्यातली आहे. काय असेल ते असं असलं पाहिजे बघा की जसा एखादा झरा असतो अखंड वाहणारा झरा. तुका म्हणे आहे झरा गुळचाची खरा हे म्हटलेलं आहे. मग त्याला काही नाहीच होईल. अहो असं झालं त्यांना ते जेव्हा अभंग शारदा पसंत झाली येऊ लागलं तेव्हा ते म्हणाले कोणा कारणे हे झाले ते निर्माण जयाची कारण तुझी जाणे. मला कळत नाही हे काय चाललंय तुका माझ्या तोंडाची गंगा वाहते आहे मला कळत नाही काय आहे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा घालून मी गोपाळा भाग लागतो आणि मग मी करतो म्हणावं तर नाहीच आहे ना. हे मला एक प्रसंग आठवतो की विष्णुपद गेले म्हणून जे साधू होते योगी होते वाईला तेव्हा त्यांनी अरविंदांना समाजाचं थोडं मार्गदर्शन केलं. ते इथे केशवजी नायकाच्या चाळीमध्ये गिरगावमध्ये व्याख्यानाला आले होते. ते विष्णुपंतांना काय म्हणाले वा आज वेळ मिळाला नाही तयारी करायला काळजी करू नकोस म्हणाले. तू तुम्हाला प्रार्थना कर आणि ते बोल बरं का. तेव्हा त्याचे उभे राहिले 1 तास अस्खलित बोलले. अरविंद काय झालं आहे वाद दिला असेल शारदा प्रसन्न झाली म्हणून ते बोले. आपल्याकडे ते बरं नाही याचा वाईट वाईट आर्थिक कीर्तनकार आले म्हणजे आज काय जे सुरेश ते बोलतो तेवढं काय आहे मोठा चालायच आहे असं नाही कामाचं नाही. अहो एखादा प्रोफेसर आहे आज काय ते सुचत ते बोलतो म्हणजे काय भरकटतो काहीतरी वेड्यासारखं असं निरूपणात करून चालायचं नाही. हो हा म्हणजे माझ्या श्रोत्यांच्या बद्दल समर्थांनी म्हणले ते खरे तुम्ही श्रोते रघुनाथ मूर्ती तेथे मी काय आळको म्हणजे किंवा तुमच्या नजरेखालून गेलं नाही असा विषयच नाही. तुम्ही काय तुम्हाला सांगणार पण माझी तयारी म्हणून आहेत की नाही. म्हणून अभिनव वाद दिला असेल आणि खरा तुम्हाला सांगतो शिक्षक किंवा प्रोफेसर तो तुम्ही त्याच विषयावरचं व्याख्यान 1, 2, 3 पुन्हा ऐका. तो शिळा नाही व्हायचा पाहिजे. शिळा हा शब्द आहे ते त्या इंग्लिश म्हणतात कंटाळवाना शिळा नाही व्हायचा. तेच सांगेल मी ऐकलंय महाराज त्याच गोष्टी सांगत माहिती असते आता काय सांगणार पण त्यामुळेच काय रस असते की बोलायची सोय नाही. हे जिवंतपणा आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किती विषय आहेत पुनरावृत्ती झालेली आहे त्याची चातुर्य ताजेपणा जिवंतपणा आहे. म्हणून अभिनव वाद दिला. मग आता गुरुच वंदन मध हृदयी सद्गुरु
जेणे चालिलो हा संसार पुरी म्हणून विशेष अत्यागुरु विवेकावे. काय सांगावं बा, हे मर्माचे गोष्ट सांगितले. गुरुचं अस्तित्व कशात आहे? त्याच्या वचनामध्ये. आपण ध्यानात ठेवा की गुरुनी जी आज्ञा केली आहे त्या वचनामध्ये तो आहे. आपण शब्दावरती किती विश्वास ठेवतो. आपण खाताना आपण नाही का साधी गोष्ट आहे हो, समजा की नाही काही तुमच्या पोटात दुखतंय आणि काय नाही तुम्ही वेळा आपलं खाता बाहेरचं खाता आणखी औषध पाणी नाही काय पोटात दुखतंय आणि एका डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर तपासलं. मला जरा संशय येतो बटाटाकडे जायला पाहिजे. आढळते की नाही मला सांगा. त्याला वेगळा घड कळत नाही काही पाहिलं नाही, पण नुसतं शब्द की तुम्हाला कॅन्सर आहे म्हणजे तेवढा म्हणून आदळतो ना. साध्या आज्ञाने डॉक्टरवरती एवढा आपला विश्वास नाही का. त्याच्या उलट काही असून सुद्धा तुम्हाला काही होत नाही, आपण निश्चिंत होतो ना. असं जर आहे तर गुरुच्या शब्दाचं काय सामर्थ्य आहे. विचार करा आपण जगामध्ये किती शब्दावरती सगळं चाललेलं आहे ना. म्हणून माझ्या हृदयामध्ये सद्गुरू अधिष्ठान आहे हा अर्थ यामध्ये जबरदस्त आहे. माझ्या हृदयामध्ये मी नाही, माझा हृदयामध्ये गुरु आहे. माझा कशा रूपानं आहे? तो विवेक रूपानं आहे. आणि त्या गुरुचं कार्य काय? संसार पूर्ण उतारला म्हणजे ह्या जगामध्ये जे सत्य आहे ते जाणीव करून दिलं, खरं मला कळवून दिलं आणि आपल्याला अर्थ म्हणून सांगतो तो आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ईश्वर त्यांचाही गणेशाच्या रूपानं अर्थ सांगायचा. तो काय सांगायचा आहे की या विश्वाला संबंध अर्थ आहे. या विश्वाचा जो अर्थ आहे त्याला अरविंदांनी डिवाइन विल असं म्हटलेलं आहे. तो अर्थ समजणं हे विवेकाचं काम आहे. या जगतामध्ये व्यवस्था आहे, या जगतामध्ये आपण जन्माला आलो, तो कार्य करण्याकरता आलो. हलकं कार्य करते ना, पण माझं ते कार्य आहे आणि ते कार्य ईश्वराने मला नेमून दिलेलं आहे. माझं कार्य झालं की मी चाललो. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही. ही गोष्ट शिकण्याकरता सुगंध हा अर्थ आहे. डिवाइन विलने आपल्याला सांगितलं ना, तर ईश्वराचा संकल्प करणं हे खरं परमार्थाचं मर्म आहे. अगदी तुम्ही रस्त्याने झाडू आले का असते ना, माझं कार्य ते आहे. कर्माने मनुष्य लहान मोठा होत नाही, कर्म करण्याची जी दृष्टी आहे त्याने लहान मोठा होत. आपल्याकडे तो चोखा मिळा नव्हता का, काय त्याचा अधिकार होता मला सांगा. म्हणजे मनुष्य अगदी साधा असून सुद्धा त्या माणसामध्ये जर त्याचा संबंध असेल ईश्वरी संकल्पाचा डिवाइन विल, मग काय तो वाटत. मला अरविंदांचं उदाहरण फार बोधप्रद वाटतं या काळात. ते जे गेले ते 40 वर्ष एका खोलीमध्ये राहिले, 40 वर्ष एका खोलीमध्ये राहिले. जगावरती केवढा उपकार केला मला सांगा. कुठे कर्म केलं त्याने नाही म्हणावं, कर्म केवढं झालं. म्हणजे माणूस ज्या हेतूने कर्म करतो त्याच्यावरती असतं, त्या कर्माच्या प्रत्यक्ष याच्यावरती मोजमापावरती त्यावरून नाही. म्हणून म्हणाले माझ्या हृदयामध्ये हा माझा सद्गुरू आहे, त्याने संसार पार पाडला माझा, जगाचा अर्थ मला कळून दिला. म्हणून मला विशेष आदर आहे विवेकाबद्दल. आणि विवेकाबद्दल जो आदर आहे तो सार्थ जर पाहायचा असेल तर समजा ज्ञानेश्वरी काय दुसरं सांगितलंय. आत्मानात्म विवेक हा त्यांचा की नाही कॉर्नर स्टोन म्हणतात, पायाभूत आहे संबंध त्याच्यामध्ये. आणि हे त्याने केलं त्याला ज्ञानेश्वरी खरी केलं. आता पुढे गुरुचंच वर्णन आहे की गुरु डोळ्यात अंजन घातलं की जसं जमिनीचं धन दिसतं तसं गुरुची कृपा झाली की आपला लपलेला आत्मा जो आहे तो पुढच्या वेळी. तारीख 15/12/91. त्यामध्ये पहिल्यांदा गणपतीचं वर्णन झालं, गणपतीचं वर्णन झालं, नंतर शारदेचं वर्णन झालं आणि त्यानंतर गुरुच्या वर्णनाला त्यांनी आरंभ केलेला आहे. त्याची पार्श्वभूमी पुन्हा आपल्याला सांगतो कारण त्याच्यासोबत ग्रंथाशी संबंध आहे. आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे, अध्यात्माचा ग्रंथ आहे. ग्रंथाचा विषय राजकारण असू शकेल, अर्थकारण असू शकेल किंवा मानसशास्त्र असू शकेल, वैद्यशास्त्र काय असेल, हा अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ आहे. त्यांनी स्वतः सांगितलं ते अध्यात्मशास्त्री अंतर्गतचे अधिकार. अध्यात्म
याचा अर्थ काय? आधी आत्मसंबंधी म्हणजे आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे. ज्ञान कसं आहे? ज्ञान अव्यक्त आणि व्यक्त असं ज्ञान आहे. अव्यक्त ज्ञान जे आहे ते केवळ अनुभवाचे, त्याला दृश्य स्वरूप नाही. आपण फार खोलात जात नाही. पार्श्वभूमी सांगतो नाही. उदाहरण घ्या, एक माणूस अतिशय विद्वान आहे आणि 4-5 माणसांच्या मध्ये तो असा प्रवास करतोय. तुम्ही त्या 4-5 माणसांना पाहिले तर त्याची जी विद्या आहे त्याच्या आधी असणारं ज्ञान तुम्हाला कळेल का? नाही कळणार. त्याची कला आहे, त्याची विद्या आहे, कशी करणार? सांगण्याचं आहे काय आपल्याला की ज्ञान हे अव्यक्त, पण ज्ञानाचा दुसरा मोठा गुण असा आहे, ज्ञानाला व्यक्त झाल्याशिवाय काही पडत नाही. याला उर्दू मध्ये फार अप्रतिम शब्द आहे, मजबूर तमाशा. तमाशा म्हणजे आपण समजतो तो तमाशा नव्हे. तमाशा म्हणजे व्यक्त होणे. म्हणजे तो शेर असा आहे की परमात्माला सुद्धा आपलं ऐश्वर्य, आपला आनंद व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही. सद्गुरू जरी मोठा झाला, ज्ञानेश्वर महाराज जरी झाले, तरी जगाच्या कल्याणाकरता ज्ञानाला व्यक्त स्वरूप द्यावंच लागेल. मोठा सद्गुरू असेल तुमचा गुरुवर्गी, पण त्याचं ज्ञान व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो शेर त्याचा आहे, त्याच्यात शेर सांगण्यात मजबूर तमाशा जब होते हैं उनके जलवे. परमात्म्याचं जो ऐश्वर्य आहे ते ज्यावेळेला व्यक्त होण्याकरता धडपड करतं, त्यावेळेला जगाची दृष्ट लागेल म्हणून ती माझी नजर बंद होते. म्हणजे मला दिसतं, जगाला दिसत नाही, असं ते शेर आहे. सांगण्यात हेतू काय? मजबूर तमाशा. तर ज्ञान हे अव्यक्त आहे, ते व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. यालाच इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन असं म्हणतात. नॉलेज ऑलवेज गोज विथ कम्युनिकेशन. निवेदन असं मी त्याला मराठीत म्हणतो की ज्ञान निवेदन झालं नाही तर ते ज्ञानच नाही. तेव्हा ज्ञानाचं जे अव्यक्त स्वरूप आहे ते आत्मस्वरूप, म्हणून जे जे सुसंवेद ते आत्मरूप. पण व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. ते व्यक्त स्वरूप असेल तर गणपती हे व्यक्त स्वरूप. आपण ज्ञानाचे हा महातत्वज्ञानी होता हा ज्ञानेश्वर महाराज. तर काय सांगताय? ज्ञानाचं व्यक्त स्वरूप असेल तर ते गणेश आहे. आता व्यक्त स्वरूप गणेश कसा? तर म्हणाले सकलमती प्रकाश. ज्ञानाचं कार्य काय? बुद्धीला प्रेरणा देणं, बुद्धीला प्रकाश टाकणं, हे ज्ञानाचं कार्य आहे. म्हणून सकलमती प्रकाश असा तो गणपती आहे. बुद्धीची देवता आहे ना, ज्ञानाची देवता आहे. मग आता ज्ञान व्यक्त झालं, बुद्धीला प्रकाश दिला, तो कसा? अर्थरूप आहे. ज्ञान हे अर्थरूप आहे. म्हणजे याचा अर्थ असा, नॉलेज ऑलवेज कोइन्साइड्स विथ मीनिंग असं इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला. हे फिलॉसॉफी लँग्वेज सांगतो ना आपल्याला. काय इंग्लिश लवकर समजेल आपल्याला म्हणून सांगतो आपल्याला. ज्ञान आणि अर्थ नाही, ते अज्ञान आहे किंवा विपरीत ज्ञान आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. आमच्या ओळखीचे डॉक्टर होते, होमिओपॅथी एवढी झालेले होमिओपॅथी. त्याला आणि नाव माझ्या लक्षात राहत होते. आयसी बघली होती त्यांचा मेहना. त्याला ते ॲलर्जी म्हणून काय म्हणतात, मराठी त्याला काय म्हणतात, ॲलर्जी होती. तो व्हिएन्नाला वगैरे जाऊन आलेला बरं का, काही नाही उपाय. आणि तो आला बरोबर मी बसलेलो होतो. त्याला पाहिलं म्हणजे तो कोण काय आहे तो कशीच नाही. का तुम्हाला ॲलर्जी आहे का म्हणाले. मी म्हणलं हे कसं काय डॉक्टर? ते म्हणले माझ्या मनात तो अर्थ एकदम आला. हे ज्ञान. खरा डॉक्टर तो आहे की पेशंटला पाहायला बरोबर तुला अंक असलं पाहिजे, मग तपासून झालं. मग तुम्ही हा रिपोर्ट आणा, तो रिपोर्ट आणा, तो रिपोर्ट आणा, आणि मग काही काही नाही आहे तुम्हाला. आणि तू म्हणतोय काय डॉक्टर? मी अगदी प्रेमाने म्हणतो ना, पूर्वी ऑपरेशन करणार नावी ऑपरेशन केली, त्याची ही रिवाईज पेशंट आहे. सुधारलेली आवडीची क्षमा करा आपल्या आहे ते तेव्हा ज्ञान म्हटलं ना की ज्ञान अर्थमय असतं बरं का. आणि
शब्द हा अर्थाचा वाहक आहे, तो त्याचे वाहक आहे याचे शब्दच आहे. मग शब्द कशाचा बनतो? शब्द अक्षरांचा वर्णांचा बनतो. म्हणून हा जो गणपती आहे ज्ञानाचे व्यक्त स्वरूप हा वर्णबपू आहे असं ज्ञानेश्वर म्हणाले. वर्णबपू सुंदर सगळं वर्ण मिळून हा गणपती झालेला आहे. आपल्याला नेहमी सांगितलं ना की या कल्याणच्या याच्यामध्ये रामाचा जो काढला होता तिथे एक मारुतीचं चित्र होतं. तर ते चित्र राम नावाने बनवलेलं होतं. संबंध मारुतीचं चित्र रामाच्या नावाने बनवलेलं असं होतं. तसं ज्ञान म्हटलं की ज्ञान व्यक्त होणार, व्यक्त होणार ते अर्थरूप असणार, अर्थ हा शब्दामध्ये येणार. ज्ञान शब्दाशिवाय नाही सुरू शकत आपल्याला, बरं का. शब्द हा वाहक आहे. शब्द हा वर्णांचा अक्षरांचा बनलेला असतो. म्हणून गणपतीचं शरीर हे वर्णबपू आहे. आता ज्ञान म्हटलं ना, ज्ञानाचे प्रकार दोन आहेत. एक अलौकिक ज्ञान, एक लौकिक ज्ञान. बरोबर. अलौकिक ज्ञान याला इंग्लिशमध्ये रेव्हेलेशन असं म्हणतात. स्फूर्तीनं आलेलं ज्ञान, अंतस्फूर्तीनं. काल कशाला सांगता येणार नाही, अंतस्फूर्तीनं. महाकवी जे असतात त्यांना येते ना, वाल्मिकीची गोष्ट सांगतात ना की त्यांनी ते जोडपं होतं पक्ष्यांचं, त्या पक्ष्यांच्या जोडप्याला त्या नराला एकाने बाण मारल्यावर नेलं तर ती माझी जी होती ती शोक करायला लागली आणि ते ऐकल्या बरोबर यांना काव्य सुचलं आहे ना. हे आतून आलेलं, हे काही यांनी आलेलं विचार करून आलेलं नाही. त्याला रिव्हील्ड नॉलेज, अंतस्फूर्तीने आलेलं. त्याला वेद असं म्हणतो. वेद म्हणजे तो जशी देहाला विसरलेल्या अशा अवस्थेमध्ये असताना त्याला जे स्फुरलं ते वेद त्याच्याला श्रुती म्हणतात. कारण ते ऐकलेलं, त्याने बनवलेलं नाही, वरून आलेलं मंत्रद्रष्ट आम्ही सांगितलं. त्याच्यावरती त्याचा अर्थ काय असेल ही कल्पना करून अर्थ घेणारी ती स्मृती. स्मृती म्हणजे आठवलेलं, बुद्धीचा व्यापार होऊन जे ज्ञान येतं ते स्मृती. म्हणून पहिल्यांदा श्रुती आणि स्मृती हे सांगतात. गणपतीचं स्मृती हे अवयव आहे आणि त्या अवयवामध्ये त्याच्या शरीराची ठेवण दृष्टीस पडते. देहा अंगीक भाव सरळ. स्मृती ही श्रुतीच्या मागोमाग जायला पाहिजे. आणि भगवद्गीता ही स्मृती आहे, श्रुती नाही. म्हणजे भगवद्गीतेमध्ये वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये जे त्या ऋषीला प्रचितीला आलं ते ज्ञान भगवंतांनी सांगितलं. बरं, आता शब्द ज्ञान म्हटलं म्हणजे शब्दाला वाद असं म्हणतात ना, वाणी. ही वाणी जी आहे ह्या वाणीने भरलेले जे ज्ञान ते सर्व वाङ्मय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संबंध वाङ्मयाचा आढावा घेतला. मग वाङ्मय किती प्रकारचं असतं? श्रुती, बायबल जसं आहे, रिव्हील्ड टेक्स्ट आहे तसं वेद आहे, उपनिषद आहे. स्मृती दुसरं. तिसरं असेल तर पुराण. पुराणाला मिथ असं म्हणतात. मायथॉलॉजी, मिथ. या असं आहे मिथ म्हणजे कथा, ज्याच्यामध्ये कल्पना असते, प्रधान असते ते मिथ. आणि जगाच्या वाङ्मयामध्ये सगळ्या देशामध्ये पुराण कथा आहे. कारण पुराण कथेचं कार्य असं असतं की मानवी बुद्धीला काही ज्ञान सुचतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ हे विश्व निर्माण केव्हा झालं प्रश्न येतो, माणसाची बुद्धी उत्तर देऊ शकत नाही. सहज मला बोलताना निघालं हे दुःख माझ्या वाटेला का, याला मानवी बुद्धी उत्तर देऊ शकत नाही. अहो साधी गोष्ट आहे, एका मुलाला चांगला विद्वान मुलगा, नोकरी चांगली, कुटुंब चांगलं, पैसा चांगला आणि 5-50 मुली पाहिल्या आणि नापास केलं. आणि एक ध्यान गळ्यात पडलं, पसंत केलं. क्षमा करा, ध्यान म्हणत असताना बायका सगळ्या ध्यानरूप असतात आणि ज्याची जी आहे ती ध्यानरूपच असते, त्याला ती अप्सराच असते. तुमचा अनुभव काय नाही, तुमचा अनुभव तोच आहे. तेव्हा अरे तू का पसंत केलेस नाही सांगता येत, याला उत्तर नाही. म्हणून व्यासाने सांगितलेलं ते फार बरोबर आहे. 3 गोष्टी मागच्या पुढे पुढे येतात. पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु या धनम, पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती. तिने आपला अनुभव सांगितलेला आहे. ते नाही पाहिल्यावर ते आपलं वाटणारच. चमत्कार तुम्हाला सांगतो. 2-4 वर्षापूर्वी डोंगराची वस्तू असताना एक पाय गेलेला गोळ्याचा मनुष्य आला. बरं, पाय
गेलेला असा. त्याला 4 माणसाने धरून असं उचलून आणला मोकळ्यातून, गोळ्या चालेला. ते म्हणाले आलं बोलणं चालू झालं, काय त्याला ते काही तिकडून ते मासे खाल्ले त्याचे त्याला हे आलं, इन्फेक्शन आलं. त्याची बायको आली, ती BA झाली, BA आणि नोकरी देत होती. आणि तिने त्याला पसंत केला अशा याच्यामध्ये. मी तिला असं म्हटलं की तू काय पाहून हे पसंत केलंस? तर ती म्हणाली की याला पाहिलं हा माझा आहे असं मला वाटतं. हे आहे, याला उत्तर आहे का काही? तेव्हा जीवनातले जे असे प्रश्न असतात याला अल्टिमेट प्रॉब्लेम्स असं म्हणतात. अंतिम प्रश्न, विश्व असं का निर्माण झालं, याला अंत आहे का नाही, सुरुवात कशी झाली, याला कोणी करता आहे का नाही, मी अमक्या वेळेला येथे जन्माला का आलो, मागे मी कुठे होतो, याला मानवी बुद्धी उत्तर देऊ शकतो, उत्तर देऊ शकेल. दुसरं कोणी देऊ शकत नाही. कारण असं असतं, तुमचे जे काही गुरु असतात त्यांना पाहायला बरोबर कळतं हा माझा आहे, या त्याच्यामध्ये आपले विश्व टाकतो त्याला. आणि यालाही त्याचं प्रेम जळतं, ही गंमत आहे. याचंही प्रेम जळतं. सांगायला येतो काय, हे प्रश्न पुराण कथाने सोडवलेले जातात. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये पुराण कथा असतात. तो ज्ञानेश्वर महाराज. नंतर वाङ्मयाचा आणखी एक प्रकार म्हणजे काव्य आणि नाटक. आपल्याला माहिती असेल की कला ज्या आहेत ह्या फार विलक्षण आहेत. म्हणजे हे चिंतांची माकडे असतात ना, ही सुद्धा थोडी एक प्रकारची चित्र काढतात. आश्चर्य वाटलं आपल्याला. ते आपल्या मुलांना शिकवतात, खेळायला वेळायला ते जाऊ द्या, पण इतकं म्हणजे कला ही माणसामध्ये अशी आहे बरं का. तेव्हा कला म्हणजे ती काव्य आणि नाटक आहे. हा वाङ्मय प्रकार ज्ञानेश्वर महाराज. नंतर बुद्धिप्रधान तत्वज्ञान, त्याला दर्शन असं म्हटलं. तेव्हा तो वाङ्मयाचा प्रकार सांगतो. म्हणजे संबंध वाङ्मयाचा आढावा घेतला. वाङ्मय जे वाणीने बनलेलं आहे ते शब्द माहिती वाङ्मय दर्शन सांगितलं. आता म्हणाले की भाषा म्हणली, वाङ्मय म्हणजे भाषा आलीच नाही. याचे 2 प्रकार, एक जानपद म्हणजे खेडेगावची भाषा आणि नागरी भाषा. तर त्यांनी अशी कल्पना केली, रूपकथेत रचलंय की गणपतीने आपल्याला आठवते ना पहिलीच्या रविवारी सांगितलेलं की गणपतीचं खालचं शरीर हे बाल शरीर आहे आणि वरचं सोंग आहे हातीचं तोंड आहे वरचं. तर ते बाल शरीराचं लग्न सौंदर्य सुद्धा फार सुंदर असतं. एखादं मूळ चांगलं गुटगुटीत असलं, छान असलं, नारळ सुद्धा किती छान दिसतं. तसं गणपतीचंही छान आहे. तरी पण त्याला जर सुंदर वस्त्र आहे तर अधिक सुंदर दिसतं. म्हणून भाषा उत्तम, ती नागरी भाषा हे वस्त्र करते. सुंदर तळक वस्त्र करते. जानपद भाषा खेडेगावची. तरी एक तुम्हाला गंमत सांगतो. जानपदी भाषेमध्ये सुद्धा एक तेज आणि जोर असतो बरं का. तुम्ही पहा एखाद्या देवी पण त्या भाषेत जर व्हायला लागलं ना तर खरं आवडेल ऐकायला तुम्हाला. चांगलं असतं ते. आपल्याला कसं बोलतात तर नाटकात विचार बोलतात की टेक्निक आहे, किती चांगलं होतं. अगदी गमतीला म्हणतो हा, कानडी माणूस मराठी बोलू लागला म्हणजे कसं असतं ना, ऐकायला बरं वाटतं. एक गंमत सांगतो तुम्हाला. एकाने एक पत्र लिहिलं आपल्या घरी बरं का. एका माणसाची आत्याबाई त्या माणसाबरोबर प्रवासाला गेली. तेव्हा ती बसून आली. तेव्हा मी पत्र लिहिलं, तुझं आत्याबाई बायकोच्या डब्यात बसून आलं. तर ऐकायला मी गंमत वाटली नाही. आपण तसं बोलणार नाही पण ऐकायला पण वाटतो त्याच्यामध्ये. सांगण्यात येतो काय आपल्याला. तेव्हा जानपद भाषा आणि नागरी भाषा. नागरी भाषा ही वस्तू. आता म्हणाले सांगण्याची पद्धत काय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले संवाद पद्धती ही सांगण्याची पद्धत. आणि नेहमी कठीण वाङ्मय असतं हे संवाद पद्धतीनं अतिशय उत्तम तऱ्हेनं सांगतात. किंबहुना जो शिक्षक किंवा प्रोफेसर संवाद पद्धतीनं शिकवतो त्या पद्धतीचं शिकवणं हा गम्य. म्हणजे कसं, संवादामध्ये दोघं एका पातळीवर येण्याचा प्रयत्न करतात आणि त्या विषयावर जे संशय त्याच्या मनात येतील ते आपणच काढून त्याचं उत्तर द्यायचं. हा म्हणजे तुम्ही असं म्हणता पण त्यावर हा आक्षेप नाही का, हे असं नाही का, तसं नाही का. आणि तो ग्रंथ हा उत्तम की जो विवेचनामध्ये आपणच त्याच्यावर येणारे आक्षेप निर्माण करून त्याची उत्तरं देतो. हे त्याचं हे आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये मराठीमध्ये असला उत्तम ग्रंथ म्हणजे गीता रहस्य आहे टिळकांची बरं का. आपणही करणार यावर कित्येक म्हणतात असं म्हणतात किंवा यावर कित्येक असं म्हणत नाही. हे संवाद म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संवाद पद्धतीचा उल्लेख केला. महाभारत
संवाद मी आपल्याला सांगितलं ना, शांती पर्व जे आहे किंवा त्या यक्ष प्रश्न होऊन आहेत पहा, त्याची ती उत्तर फार वाचण्यासाठी आहेत. शांती पर्वचं भीष्माचार्यांचं ज्ञान श्रीकृष्णाच्या खरोखारी आम्ही करू शकतो, ते त्याकडे वाचण्यासारखं आहे. पण जगामध्ये प्रसिद्ध असेल तर प्लेटोचे संवाद प्रसिद्ध आहे. 3-4,000 वर्ष होऊन गेली, अजून युरोपियन तत्वज्ञानावरती त्याचा अंमल आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे कसा तो सांगतो, अलीकडच्या काळामध्ये ब्रिटिश इंग्लंडमध्ये एक अतिशय विचारवंत होऊन गेला, त्याला व्हाईटहेड असं त्याचं नाव आहे. त्या माणसाने आपल्या प्रधान ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, ऑल सबसिक्वेंट फिलॉसॉफी, म्हणजे प्लेटोच्या नंतरचं तत्वज्ञान, ऑल सबसिक्वेंट फिलॉसॉफी आर फुटनोट्स ऑन द डायलॉग्स ऑफ प्लेटो. काय असेल त्या गोष्टाचा संवाद असेल. भगवद्गीता नाही का, भगवद्गीतेवरती उत्तम असे 200-250 ग्रंथ आले तरी अजून लिहिलं होतं. काय असेल संवाद. आणि ज्ञानेश्वरी महाराजांनी संवाद पद्धतीने ग्रंथ सांगितल्यामुळे त्यामध्ये नाट्य निर्माण झालेले आहे. त्यांच्या ह्याच्यातले म्हणजे संजय, धृतराष्ट्र, स्वतः आपण, निवृत्तीनाथ आणि संत इतक्या कल्पनेनं ते निर्माण करून नाही का, त्या यांचं सांगितलं ज्ञानाची लक्ष्या, गुरु आचार्य उपासन, गुरुसेवेबद्दल वर्णन केलं, 200-250 वेळा बोलून केले आणि एकदम भानावर आल्यासारखे झाले. आणि म्हणाले, काय झालं सांगू का तुम्हाला, संत तुम्ही मला क्षमा करा. असं झालं की हिरे सारी गुरु मागील यावा विसरून एक शेत आहे, त्यातलं हिरवगार आणि एक गाय सोडली, त्यात सरकार गेली आणि मग म्हणाले, भानावर तसं माझं गुरु बद्दल करताना झाले, मला क्षमा करा. यावर संत म्हणाले, नाही आम्हाला तरी केव्हा ऐकायला मिळणार नाही, म्हणून बरोबर ठीक आहे, त्यात नाट्य आहे मला नाही का, त्या संवाद पद्धतीचं नंतर अध्यात्मामध्ये विवेकाला अतिशय महत्व आहे, जबरदस्त महत्व आहे. त्या आचार्याच्यात आलंच आहे बरं का, हा महत्व आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की त्याची जी सोंड आहे, हा विवेकवंत सूर्यमल उत्तम स्वच्छ असा विवेक असेल तरी सोंड आहे. सोंडेची गंमत अशी आहे की त्याची स्वस्त नसते, कधी सांग आहे की नाही, वरवर कधी जाणार. तसंच जो विवेकी माणूस आहे ना, तो सारखा ईश्वर या विषयावरती विचार करणार. आईन्स्टाईनचा एक ग्रंथ आहे, ग्रंथाची पुस्तक आहे, आयडिया अँड ओपिनियन. तेव्हा त्यांनी विचारलं घेणारे की काय बाबा केव्हा विचार करता, आणि म्हणजे विचार माझं जीवनच आहे, विचार आहे तुम्ही म्हणूनच आहे. किंवा परमार्थामध्ये आपल्या गुरुने जे सांगितलेलं आहे त्यावर 24 तास विचार करणं हा खरा मार्ग आहे. बरं ध्यानात ठेवा. म्हणून विवेकाचा केला त्या सोंडेची गंमत अशी की अतिशय सूप सुई सुद्धा उचलते. तसा विवेक हा सूपाशिवायचा राजा आला, भगवंताकडे जाण्याचा राजमार्ग आहे, त्याचा उल्लेख. नंतर मग हत्तीचं ज्ञान आहे, त्या हत्तीचे 2 कान सांगितले, कर्मकांड आणि ध्यानकांड, हे त्याचे 2 कान सांगितले. त्यानंतर द्वैत आणि अद्वैत हे त्याचे निगूढ म्हणजे 2 एका ठिकाणी ऐकलेले ते आणि मुकुट जो आहे तो ऋषीदांची फुलं, ज्ञान मकरंद, ज्ञानरूपी मध हे उपनिषद. आता पुढे आहे या गणपतीचं चरण म्हणजे अकार, उम मोक्ष म्हणजे उकार आणि न म्हणजे नमस्कार, हा तिन्ही मिळून ओंकार झाला. हे काय ते पाय हे ना द्वैतमयच ज्ञाता आणि ज्ञेय हे द्वैत असल्याशिवाय नाहीच मुळे, म्हणून अकार उदय विशाल या जगाचा सर्व अर्थ जो भरलेला आहे तो त्या पोटात भरलेला, म्हणून ते गणपतीचं पोट आहे. आपल्या इथे बरोबर उदाहरण सांगितलं ना, तिथे छान आहे ना, बरोबर आणि ते सगळ्यांनी कीर्तन रामकृष्णांची कीर्तन आणि त्यांनी त्यांच्या आई काढली आणि ते 3 अर्थ सांगितले आईचे, आणि म्हणजे या पोटाला जीवित अध्यात्म असतो म्हणाले. म्हणजे जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ म्हणून जो असतो तो अर्थ नाही असतो. आणि खरा मोठा कवी किंवा खरा मोठा तत्वज्ञ की शब्द दुनिया मी वापरतो तेच शब्द वापरतो, पण याचा अर्थ मात्र विचार आहे. मोठा विद्वान कोण किंवा मोठा ज्ञानी कोण, वस्तुस्थिती तुम्ही पाहायला बरोबर त्याला काय येते हे उदाहरण सांगतो आपल्याला. त्याला मी कृष्णकुमार घोष साहेब, माझा एक विद्यार्थी भास्करी त्यांनी 4 जणांचा मी केलो म्हणायचे, त्याने तो एकदा त्यांना भेटायला गेला. त्यावेळेला
आगामी नेहरू मेननच्या बळी येतील आणि महाराष्ट्र म्हणाले आणि त्याला काय आणि जवाना आणि म्हणाले आई सांगू नका मी अगं हे जे कळलं मला सांगा तुम्ही आणि तुमचं रोज असते पण हे कळतं मला सांगा आणि लहान आणि मोठ्या राष्ट्रामध्ये फरक काय मोठ्या राष्ट्रामध्ये कशाही मोठा असतो का पैशाने मोठा असतो ही केस तुम्ही पाहता कळत नाही त्याच लक्षणावरून तो काय सांगतो अरे मोठा म्हणून मग याचा आहे काय मला रांची उदय सांगतो असं